रंभा, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ ना रविवारचा आहे बरं का। तर रविवारी ना कसं असतं, सुट्टी म्हटलं की ना सगळं उशिरा चालू असतं कामं। तर मुलांना सुट्टी पण मला काही सुट्टी नसते, असं असतं। सकाळीचा ना नाश्ता वगैरे सगळं झालं, तर छान असा नाश्त्यात होतं आज बर्गर वगैरे केलेलं। तर सगळी कामं आवरली, स्वयंपाक वगैरे आवरला आणि ना पितळाची ना ग्लास वगैरे खूप खराब झालेले, तर ते घासावे म्हटलेले 2-3 दिवस ना त्याला पितांबरी नसल्यामुळे खूप खराब झालेले। आणि पितांबरीने नाही घासलं ना तर हिरवे पडतात बघा। मग त्यांना ना सगळ्या ग्लासमध्ये थोडी पितांबरी टाकून ठेवलेली, 10-5 मिनिटं टाकून ठेवली ना आतल्या बाजूने छान असे मनानेच क्लीन होतात। मग जास्त जोर लागावा लागत नाही त्याच्यामुळे ना। आणि सुट्टी म्हटलं ना तर कुठं दिवस उगवतो कुठं मावतो ना हेच समजत नाही। कारण सगळे म्हणतात की सुट्टी म्हटलं की निवांत, पण मला काय सुट्टी म्हटलं की उलट काम बंद नसतं माझं। मला घड्याळ किती वाजलेत ना तेच समजत नाही, कारण मुलांना सुट्टी असते, मुलांचा एन्जॉय असतं। पण मुलं जेव्हा शाळेत असतात तेव्हा थोडासा आराम करायला भेटतो, पण मुलं घरी असली ना अजिबात नाही। दिवसभर कंटिन्यू त्यांचं खाणं पिणं काम असं चालू असतं। आणि आठवडाभराचे जे काही म्हणजे काम असतात ते रविवारच्या दिवशी करावीच लागतात, कारण पूर्ण आठवडाभर म्हणजे मुलं शाळेत वगैरे जातात ना, मग त्या आठवड्याभरचं सगळं नियोजन रविवारी करावं लागतं। मग पूर्ण सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत ना पूर्ण फुल रुटीन असतं आणि स्वतःची वेगळी कामं पण असतात ना, त्याच्यामुळे थोडासुद्धा वेळ भेटत नाही। पण कसं आहे, खूप ग्लास घाण झालेली आणि त्याला पितांबरी नव्हती ना, मग असं त्याला 2-3 दिवसात ना असं क्लीन करावंच लागतं। आणि रोजच्या वापरामध्ये असतात ना अशाच ग्लासमध्ये पितळाचेच भांडे मी जास्त वापरत असते। ते ग्लास ना खूप खराब झालेले, मग ते ना असे क्लीन करून घ्यावा म्हटलं म्हणजे ना छान असतं। आणि त्याचा ना पितळाचा जो मसाल्याचा डब्बा आहे ना तो पण खूप घाण झालेला, तो पण सगळ्या वाट्या वगैरे क्लीन केल्या, छान असं वाळवलं उन्हामध्ये आणि तो छान असा ना मसाल्याने भरून ठेवला। आणि खराब होऊ नये म्हणून त्या डब्यामध्ये ना मी खाली पॉलिथिन हातरलं, म्हटलं खाली सांडलं ना लगेच असं ना चिकट होतं। मग सगळे मसाले वगैरे भरून टाकले आणि असं त्याला 2-3 तास उन्हामध्ये वाळवलेला, तो पण खूप खराब झालेला। म्हणजे पूर्ण दिवस ना असा कामातच असतो। ते झाल्यानंतर ना रात्री काय केलेलं, तर कढीपत्ता, खूप सारा कढीपत्ता आणलेला शेतामधून आणि तो छान मिठाच्या पाण्यामध्येच धुवून ना असा एका कापडमध्ये नॅपकिनमध्ये गुंडळून ठेवलेला आणि पंख्याखाली असा सुकवून छान असा एकदम त्याच्यामधलं पाणी जिरून डब्यामध्ये भरून ठेवला ना, मग तो खूप दिवस जातो ना। म्हणून मग मी असंच करत असते, सगळा कढीपत्ता एकदम स्वच्छ केला आणि ना तो मग सकाळी ना एका बरणीमध्ये भरून ठेवला। मग कसं स्वयंपाक करताना ना मग अशी घाई गडबड होत नाही, सकाळी ना खूप घाई असते। मग असा भरून ठेवला की फ्रीजमध्ये काढून एकदम आठवड्याभराचा म्हणजे चालू असतं। आणि प्रत्येक भाजीमध्ये मला ना कढीपत्त्याशिवाय म्हणजे मला ना सवय लागली प्रत्येक भाजीमध्ये कढीपत्ता टाकायचा। कधी तर मी ना तो लसूण आलं आपण टेचलं ना तर त्याच्यामध्ये टिचून टाकायचं, इतकी छान टेस्टी भाजी होते ना। लसूण आलं आणखीन कढीपत्ता असं मीठ टाकून असं टेचून असं काही भाज्यांना मी असं ना टेचून टाकत असते ना फोडणीला, खूप छान होतात। आणि त्याची चटणी पण खूप छान होते आणि सवय लागली प्रत्येक भाजीमध्ये टाकायला। कढीपत्ता पण खूप चांगला असतो खायला, आणि ज्यांना डायबिटीस आहे ना त्यांनी तर कढीपत्ता प्रत्येक भाजीत खावा। कोणी त्यांना कोरडंसुद्धा खातं, आणि कढीपत्त्याचा वापर ना खरंच म्हणजे माझ्याकडे जास्तच असतो आणि मला सवय पण लागून गेली। मग मी असं ना एकदाच आणून ठेवत असते, छान असा ना मिठाच्या पाण्यामध्ये छान भिजत घालून ठेवला होता आणि नंतर मग नॅपकिनमध्ये बांधून मग छान असा कोरडा झाल्यानंतर भरून ठेवत असते। आणि अशी कामं ना मी रविवारचीच करत असते, कारण मग आठवडाभर अजिबात ताण होत नाही। मग रविवारची अशी कामं करून ठेवली ना मग पूर्ण दिवस म्हणजे आठवड्याची कामं मला सोपी जातात करायला। ते झाल्यानंतर मग आम्हाला शेतात जायचं होतं। का दुखतेत? पल्लवी कुठं चालली? शेतात चालली। पल्लवीला शेतात घेऊन चाललोय, तिकडं JCB लागली ना काम करते, तिला ती बघायची। चल मग म्हटलं काम ठेवून तिने मला चालवले आणि चालायला लागली की पाय दुखतेत, है का नाही? हे पा काय संध्याकाळचे 4:30 वाजलेत, तर मग बघा सूर्य कसा चमकतोय। शेत दाखवते, सगळीकडं एवढं मोकळं शेत आहे पा। हा बाजरी होती ना, तर बाजरीचं सगळं नीट करून घेतलंय आणि रोटर वगैरे मारलाय आणि कडक कोपऱ्यांची गवत आहे ना तिथं पण आता मारून घ्यायचं। वाळलं की पाऊस येतोय, त्याच्यामुळे सगळं प्रॉब्लेम होते। पा तिकडे ना JCB चालली, ते शेतातलं कडचं ना झाड काढायचंय। हा चला पळ चला। केळीचं झाड, शेतातलं केळीचं झाड आहे। आता इथं बघू काय लावायचं काय नाही,
आता सध्या तर मोकळच आहे ना पल्लवी. पल्लवी शेतात चालली. काय म्हणते? तू कुठं चालली आता? काय आपल्या रानात? सूर्य कसा मावळायला चाललाय. किती छान व्ह्यू आलाय बघ. मस्त दिसतंय. सगळीकडे हिरवं हिरवं. खूप दिवसातून आलो इकडं. बाजरी होती तेव्हा आलो असेल. बाजरीच्या नंतर दिवाळीच्या वेळेला रोटर मारलाय. दर हाताला. ते कशाला आणलं तू? हा का? काय आणले पाहू तू? काय ते? हा, आज कुठं आली फिरायला? फिरायला कुठं आली? पल्लू पल्लू फिरायला कुठं आली तू? शेतात. दाखव ना तुझं शेत. तुझं शेत कुठे दाखव. हे पा पल्लवीचं शेत. शेतात काम करते तू? हा, मी पण करते काम. मी काय काम करते शेतात? तिथे पा JCB. काहीतरी काढायचं शेतात ना. ते कडेच्या काट्या वगैरे खूप वाढलेल्या, त्यासाठी ना JCB आला होता. आरव आजी तर पुढे गेले होते. चला म्हटलं मग ना पल्लवीला घेऊन मी गेलेले. कसं आहे ना, फेरफटका मारून म्हणजे शेतात काही काम करत असले ना तर मग तिथं असं लक्ष द्यावंच लागतं. त्यासाठी मग एक शेतात फेरा मारून आले, कारण मग बाकीची पण कामं राहिली होती ना. चला म्हटलं एकदा शेतातून जाऊन आलं ना मग परत घरची कामं आवरायला. हा हा, भैयाने काम केले. तू काय काम केले? काय केलं भैया? जाळलं का? कुठे? मला ते दिसा ना. हे सगळं जाळलंय का आता? दिवसभराची सगळी कामं आवरली. सकाळी ते संध्याकाळपर्यंत, सकाळी संध्याकाळचा सगळा स्वयंपाक वगैरे आवरला. मुलांना खाऊ घातलं आणि चला म्हटलं खूप दिवसाचे ना रक्षाबंधन पासूनचे ना ब्लाऊज पीस सगळे ना राहिले होते कट करायचे, शिवायचे. सगळे साड्यांना पिकोफॉल करून ठेवला होता. काही सध्या साड्या तर त्यातल्या ना मी वापरल्या सुद्धा, दुसरा मिसमॅचिंग ब्लाऊज घालून. पण ना ब्लाऊज शिवायचे राहिलेले. काही वेळच नाही. एक झालं की एक सण येत होता, त्याच्यामुळं ना असं ब्लाऊज शिवायलाच वेळ भेटला नाही. आता जरा निवांत झालं होतं ना सगळी कामं पण, आणि आजचा दिवसभर ना रविवारची कामं पण सगळी झाली होती. चला म्हटलं आता ना असे कट करून ठेवायचे. मग सोमवारपासून पोरं शाळेत गेली ना सकाळची, आरव पल्लवी. मग ते शाळेत नाही येईपर्यंत ना मग मला मशीनवर बसता येतं. मग त्यासाठी चला म्हटलं एकदा बसलं ना तर जेवढे ब्लाऊज आहेत तेवढे मी कट करून घेत असते. आणि ना एका टायमिंगला मी ना 3-4 ब्लाऊज कट करत असते. म्हणजे वेळेची बचत पण होते आणि ना सगळेच एकाच म्हणजे नाही का एका वेळेसच कट करून होतात. आणि जसे आपल्याला डिझाईन करायचे तसे पण करते मी, कारण ना पाठीमागचा आणि ना पुढचा गळा ना मी अजिबात कट करताना कट करत नाही. जेव्हा आपण मशीनीवर बसतो ना मग तेव्हा आपल्याला जसा ब्लाऊज शिवायचा आणि तशा पद्धतीने मग त्याचं मी गळ्याची कटिंग करत असते. मग एकदा कटिंग करायला बसलं ना मग सगळे कटिंग करून घ्यायचे. फक्त पुढचे मागचे गळे ठेवायचे. स्लीव्ज आपल्याला कशा हाफ पाहिजे का लॉंग पाहिजे तशा पद्धतीने मग मी ना ते कट करून घेत असते. मग कसं एकदा ब्लाऊज पीस कट करून घेतले ना मग एकदा मशीनीवर बसलं की मग काय त्याला अर्धा पाऊण तास लय झाला, कसला पण डिझाईनचा ब्लाऊज असो. त्यामुळं मग काही टेन्शन येत नाही. आणि मुलं पण बघा ना स्वतः काम करत असले ना त्यांना ना अजिबात असं वाटतं मम्मानी पण बसून राहावं, असे त्यांचे खटापट चालू असते. पण काही आपल्याला करावं तर लागतं ना स्वतःसाठी सुद्धा. आणि कसं आहे ना स्वतःची स्वतः पण प्रत्येकाला ना स्वतःची स्वतः सगळी कामं करायला आली पाहिजेत. असं एक म्हणजे स्वतःमध्ये कला पण पाहिजे. आणि नेहमी माणसाने ना कुठल्या पण कामात ना बिझी राहायचं. बिझी राहिल्यानंतर ना माणसाला कधीच कुठला ना खरं सांगू का म्हणजे ताण येत नाही, टेन्शन येत नाही. आणि पहिली गोष्ट ना कुठला आजार पण जडत नाही. खरं सांगते मी, सगळ्या ताईंना वाटतं की ही काय सांगते,
दिवसभर कामात बिझी असले ना माणूस कुठल्याच प्रकारचा विचार करत नाही अजिबात. कसलं पण कणभर टेन्शन असलं तरी त्यांना टेन्शन म्हणजे विचारसुद्धा आपल्या डोक्यात येत नाही. बघा तुम्ही रिकामं बसा, हिघडलं तिघडलं काहीतरी डोक्यात येणार, मग टेन्शन येणार, डोकं दुखणं असं चालू असतं. त्यासाठी ना मी अजिबात म्हणजे असं बसतच नाही आणि अंगामध्ये कला आहेत त्याच्यामुळे विषयच नाही. आपलं एक झालं की एक काम करत राहायचं, जेव्हा कंटाळून तेव्हा बसायचं. आपल्याला पण एक काम झालं का दुसरं चला म्हटलं आता ना खूप ब्लाऊज म्हणजे नाही का शिवायचे राहिलेत. आजचा दिवस उद्या ढकलत होते खूप दिवस झालं, तर आता ना आता शिवायचंच म्हटलं तर एक नेटचा ब्लाऊज शिवला होता. नेटच्या ब्लाऊजला ना सेपरेटली शिवावं लागतं ना, अजिबात त्याला एक काही नाही, कारण नेटचा ब्लाऊज खूप निकाशीने शिवावा लागतो. खूप पातळ असतं ना, मग एकदम नाजूक असतं. सगळं कटिंग वगैरे करून घेतली आणि हा ना आता सोमवारचा व्हिडिओ आहे, दोन दिवसाची व्हिडिओ मी ना एकत्र केले. मग तिथंच एंड केला कारण मुलं खूप त्रास देत होते. मग दुसऱ्या दिवशी मग दुपारी आराध्या वगैरे शाळेत आली, कारण कामच गेलो दुपारपर्यंत. मग तिला एका साईडला मी ना खेळायला दिले भांडीखुंडी वगैरे, आणि चला म्हटलं आता ना मशीनवर बसून पटकनी ना आपला एखादा तरी ब्लाऊज झाला पाहिजे. तर ना सगळ्यात पहिल्यांदा ना मी ज्याला अस्तर वगैरे नाही ना तो ब्लाऊज घेतला साधा शिवायला. म्हटलं आराध्या झोपल्यानंतर म्हणजे पल्लवी झोपल्यानंतर बाकी शिवता येतील. मग सिंपल ब्लाऊज पहिल्यांदा शिवून घेतला. आणि कसं आहे त्याला ना 20-25 मिनटं खूप झाली अशा ब्लाऊज शिवाय, आणि कसं एकदा बसलं ना तर होईपर्यंत मी अजिबात उठत नाही. पटपट शिवून घेतला म्हटलं. आणि कसं वेळ असल्यानंतर असं मी बाहेरचे ब्लाऊज घेत नाही, कारण का तर मग बाहेरचे ब्लाऊज जेव्हा पाहिजे तेव्हा द्यावं लागतात ना, आणि स्वतः कधी पण बसता येतं आणि निम्म्यातनं पण उठता येतं. मग आणि बाकीच्या कामांमुळं ना अजिबात वेळ पण भेटत नाही. त्यामुळं मग आणि स्वतःचे ब्लाऊज शिवला तरी खूप असे पैसे वाचल्यासारखे आहेत बरं का, कारण आजकाल बघा बाहेर ब्लाऊज शिवाय टाकले ना एक ब्लाऊज 200 रुपयाला, एक डिझाईन सांगितले की लगेच 50 रुपये वाढतात. त्यामुळे स्वतः तर शिकलं पाहिजे. जेव्हा मी ब्लाऊज मशीन क्लास केला तेव्हा तर माझ्याकडे कसल्याच प्रकारची मशीन नव्हती. असं नाही की आपल्याला ना ब्लाऊज कुठली पण गोष्ट शिकायची म्हटलं की ती पहिली अवेलेबल पाहिजे असं काही नसतं. मी जेव्हा मी मशीन क्लास केला ना तेव्हा मी स्वतः ना हाताने शिलाई द्यायची. म्हणजे ते जे कटिंग शिकवलेली माझ्या मिसनी ना ते मी हातांच्या म्हणजे हात शिलाईच्या सुईने ना अशा टाच्या मारायचे आणि ते मग त्या मिसला दाखवायला न्यायचे. आणि मग त्या मिस बसल्या मशीनने त्याला ना मग मी मशीनवरती टिपा मारायची आणि मग तो ब्लाऊज कंप्लीट करायचे. त्या मिसला पण विशेष वाटायचं की ती ना मी हाताने शिवून आणते. मग तिथे गेल्यानंतर मी 5-10 मिनटं मिसकडनं मशीन घ्यायची आणि त्याच्यावरती टाच्या मारून द्यायची, कारण तिथं पण नंबर असायचे ना, बॅच असायचे. मग बॅच वाईज मग तिथं त्या मशीनवर बसवलं जायचं. मग मी घरनं मग सांगायचं तेवढं मग मी ना हाताने शिवून न्यायचे आणि तिथं कंप्लीट करून द्यायची मी. तर तशा पद्धतीने शिकली. असं नाही की ना आपल्याला सगळं पहिलंच मिळलं पाहिजे मग आपण त्यातनं शिकतो, असं काही नाही. जेव्हा आपल्याला आवड असते तेव्हा आपण सवड कधी पण काढू शकतो. आणि ना आवड असल्यानंतर आपल्याला ना म्हणजे झोपलेला माणूस पण जागा होतो आणि तो ना त्यात म्हणजे गुंतून जातो आणि समजत सुद्धा नाही की आपण आपल्याला किती काम झाले ते. त्याच्यामुळे ना असं अंगात आळस नाही पाहिजे. कुठली पण गोष्ट करताना फ्रेशमध्ये केली आणि आवडीने केली ना तर कधीच कुठली गोष्ट ना आपल्याला अवघड जात नाही करायला. तर तसंच शिकले मी. आणि ना मला ना कुठली पण गोष्ट म्हणजे शिकायची म्हणजे ना मी खूप उत्साहाने शिकते. आणि मला प्रत्येक गोष्ट अशी नाही की ना ती म्हणजे दुसरं कोणी तर सांगते मग मी ती शिकते असं नाही. मला स्वतःलाच मला ना म्हणजे प्रत्येक वेगवेगळं असं वाटतं ना आपल्याला सगळं आलं पाहिजे, आपण ना सर्व गुण संपन्न पाहिजे आणि आपल्याला पुढच्याने म्हटलं पाहिजे की आपल्याला सगळं येतंय. आणि असं कधीच होत नाही की ना मला कुणी शिकवले. मी स्वतः शिकत असते आणि ते आवड करत असते. म्हणजे मी काही पण करू शकते. मी साधी पाय पुसणे ते पण विणते. म्हणजे एकदा ठरवलं ना काय करायचं ते करत असते. तसंच आणि मुलं पण आहेत, मुलांना सांभाळून करावं लागतं. आता छोटी मुलं आहेत म्हटलं सगळ्यांना माहितीच आहेत किती त्रास देतात. छोटी म्हणजे 3री-4थीत गेलेला मुलगा सुद्धा खूप त्रास देतो बरं का, त्याच्यामुळे विषयच नाही. असे एवढे ब्लाऊज शिवले होते मी. असा छान असा आणि पुढच्या बाजूने सिंपल शिवलाय. ह्यावेळेस म्हटलं नको बोटनेक वगैरे, त्याच्यामुळे मग असं सिंपल शिवलाय. फक्त ना त्याची बाहेर बघा अशी शिवली एकदम छान अशी प्लेन. सारखं डिझाईनचं ना घालू वाटत नाही ना, मग म्हटलं जरा वेगळं शिवावं. आणि खूप सारे असे ना बोटनेकचे ब्लाऊज शिवलेत, त्यामुळं मग असा जरा म्हटलं वेगळं काही ते थोडंसं टोक काढलं. आणि ना मला ना सिंपलच ब्लाऊज आवडतात ना, मी लेस वगैरे कधीच लावत नाही आणि नॉट वगैरे बांधत असते पण ना लेस कधीच नाही. असं एक ब्लाऊज शिवलाय आणि एक तासातच हा ब्लाऊज शिवून झाला. आता फक्त त्याला ना हुक लावायचे राहिलेत. हा एक शिवलाय आणि हा नेटचा एक पूर्ण झालाय शिवून. व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे हा मी ब्लाऊज पीस कट करायच्या वेळेस. हा असा नेटच्या ब्लाऊजला खूप मेहनत लागते बरं का, खूप व्यवस्थित शिवावा लागतो. नेट दिसत नाही आणि व्यवस्थित टिपा वगैरे मारावं लागतात, त्यामुळे थोडासा वेळ जास्त गेला. हा ना बोटनेकच्या आकाराचा शिवलाय छान असा.
2.5 इंचाचा गळा काढून गोलाकार घेऊन खाली असायला सर्कल केला आहे. त्याला पण काही लेस वगैरे लावली नाही. असे 2 ब्लाऊज आणि सध्या शिवती आहे. हा ब्लाऊज हा सिम्पलच आहे, बहिणीचा आहे. आता हे असे त्याचे भाग वगैरे कट म्हणजे शिवून झाले ते पुढचे भाग वगैरे. आता पूर्ण करते ब्लाऊज. चला व्हिडिओ इथंच एंड करते. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.